नमस्कार. केंद्र सरकारने या प्रस्तावाला पुढे नेण्यास मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अंतिम निर्णयासाठी अजून काही टप्पे बाकी आहेत. कारण राज्याचं नाव संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेलं असतं. त्यामुळे नाव बदलण्यासाठी संविधानात दुरुस्ती करावी लागेल. संसदेमध्ये विधेयक मांडलं जाईल, त्यावर चर्चा होईल. दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींची सही आवश्यक असेल. त्यानंतरच नाव अधिकृतपणे बदलू शकतं. म्हणजे प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. तुमच्या मनात प्रश्न येत असेल, हा बदल कधी लागू होणार? सध्या याबाबत अंमलबजावणीची अधिकृत तारीख स्पष्ट झालेली नाही. केंद्र सरकारकडून या विषयावर सविस्तर अधिकृत निवेदन अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे काही तपशिलांसाठी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. जर नाव अधिकृतपणे बदललं गेलं तर सरकारी कागदपत्र, वेबसाईट्स, प्रशासकीय नोंदी, फलक आणि विविध शासकीय कागदपत्रांमध्ये बदल करावा लागू शकतो. शैक्षणिक नोंदी आणि स्पर्धा परीक्षांमध्येही नवीन नाव वापरलं जाईल. मात्र याची अंमलबजावणी कशी आणि किती टप्प्यात होईल हे अद्याप स्पष्ट नाही. केंद्र सरकारने केरळ राज्याचं नाव बदलण्याच्या ठरावाला मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. केरळ हे नाव बदलून केरलम करण्याचा प्रस्ताव आता पुढे सरकलाय. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. केरळ आता केरळम होणार का? हा फक्त उच्चाराचा बदल आहे की ओळखीचा प्रश्न आहे, हे समजून घेणं महत्वाचं आहे. काही महिन्यांपूर्वी केरळ विधानसभेनं एक ठराव मंजूर केला होता. त्या ठरावात राज्याचं अधिकृत नाव केरळ ऐवजी केरलम असं करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. राज्य सरकारचं म्हणणं असं आहे की केरलम हे नाव स्थानिक भाषेत वापरलं जातं आणि तेच मूळ नाव आहे. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे की हा निर्णय सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आहे. केरळ हे नाव इंग्रजी स्वरूप आहे, पण केरलम हे स्थानिक आणि ऐतिहासिक नाव आहे. त्यामुळे राज्याच्या मूळ ओळखीचा सन्मान व्हावा अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. काही लोक या निर्णयाचं स्वागत करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की स्थानिक भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान होणं गरजेचं आहे. तर काही जण प्रश्न विचारत आहेत की नाव बदलण्यापेक्षा विकास आणि इतर प्राधान्याच्या विषयांवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हा फक्त नावाचा बदल आहे की ओळखीचा पुनरुच्चार? आता पुढचा टप्पा संसदेत होणारी चर्चा असेल. विधेयक मंजूर झाल्यानंतरच अंतिम घोषणा होऊ शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील महत्त्वाच्या अपडेटसह पुन्हा भेटू. धन्यवाद.